या पद्धतीने जर का मेदूवडा सांबार बनवलात ना, तर हॉटेलचा मेदूवडा सांबार विसराल इतका छान झालेला आहे. नमस्कार, मी मानसी. माझी पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत उडपी स्टाईल मेदूवडा सांबार आणि इतका जबरदस्त झालेला आहे ना, सांबार तर अगदी हॉटेलमध्ये जसं मिळतं ना, त्या चवीचं हे सांबार झालंय आणि वडे देखील अगदी छान फुलले गेलेत, अगदी डोनट सारखे दिसतायत. आतपर्यंत वडा आपला छान शिजला गेलाय. अफलातून ही रेसिपी झालेली आहे. पटकन सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात आधी इथे मी 1.5 कप इतकी उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने आणि 2 तास आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे. बरेच जण काय करतात ना, रात्रभर डाळ भिजवतात आणि त्याने आपले वडे तेलकट होतात. वडे खूप तेल शोषून घेतात डाळ जास्त भिजल्यामुळे. उडीद डाळ पटकन भिजली जाते, त्यामुळे 2 तास पुरेसे आहेत. आता इथे पाणी घातलंय आणि 2 तास हे पातेलं आपण साईडला ठेवूया डाळ भिजण्यासाठी. डाळ भिजते तोवर आपण सांबाराची तयारी करून घ्यायची. तर इथे आता सांबारासाठी मी अर्धा कप इतकी तूर डाळ घेतलेली आहे. ही देखील स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हॉटेलवाल्यांचं हेच एक सिक्रेट आहे, की जेणेकरून त्यांचं सांबार अगदी घट्ट आणि मस्त चविष्ट असं आपल्याला लागतं. तर तीच ट्रिक आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. 2 ते 3 वेळा ही डाळ धुवून घेतली स्वच्छ. डाळीच्या वर पाणी येईल इतपत पाणी घालायचं. पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालून ही डाळ आता मी कुकरला शिजवून घेणार आहे. 3 शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम छान शिजली जाते. पूर्णपणे डाळ आपली इथे शिजवून घ्यायची आहे. तर इथे कुकर लावून घेतलाय. तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात. चिंच घेतले, 2 लिंबाचे गोळे होतील इतकी मी चिंच घेतले. चिंच आपल्याला भिजत ठेवायची साधारण 15 ते 20 मिनिटं, म्हणजे त्याचा कोळ काढणं आपल्याला सोपं जाईल. त्याचबरोबर भाज्या घेतल्यात. इथे मी भोपळा घेतलाय, गाजर आणि शेवग्याच्या शेंगा. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. त्याचबरोबर एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता, लाल मिरच्या आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलाय. आता डाळ इथे छान शिजली गेली आपली. घोटून घ्यायची आहे डाळ विस्करणे. जराही यामध्ये डाळीचा कण राहता कामा नये. पूर्णपणे ती विरघळली पाहिजे अशी डाळ घोटून घ्यायची, तरच ती आपल्या सांबारामध्ये छान अशी मिळून येते आणि सांबार आपलं घट्ट अगदी हॉटेलसारखं तयार होतं. डाळ देखील घोटून घेतले. आज हे सांबार आपण कुकरमध्ये करतोय, त्यासाठी जाड बुडाचा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 1 डाव तेल घालायचं. तेल तापलं की ते 1 चमचा इतकी मेथी घेतली आहे मी. त्याचबरोबर ज्या लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या त्या घालायच्या. 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हिंग आणि ही सगळी फोडणी जी आहे ती तेलावर छान अशी मिनिटभरासाठी परतवून घ्यायची. आता यामध्ये जातील कढीपत्ता आणि लगेचच आपण इथे जो कांदा उभा चिरून घेतलेला तो देखील घालून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला इथे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत फक्त परतवून घ्यायचा आहे. ब्राऊन रंग याला येऊ देऊ नका. तर इथे गुलाबी रंग हलकासा येईपर्यंत मी कांदा छान असा परतवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया. तर इथे कांदा छान परतला गेलाय. आता इथे सगळ्यात आधी आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या आणि टोमॅटो देखील लगेचच घालून घेते. बरेच जण काय करतात, आधी मसाले घालतात, परतून घेतात आणि मग भाज्या घालतात. तर तसं न करता आधी भाज्या घालायच्या आहेत आणि तेलावर ह्या भाज्या 3 ते 4 मिनिटं छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. याने खूप सुंदर स्वाद आपल्या सांबाराला येतो. इथे आता भाज्या देखील छान परतवून घेतल्यात. साधारण 4 मिनिटं भाज्या परतवल्यात. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भरून इथे मी लाल कश्मीरी पावडर घेतली. याने खूप छान असा रंग आपल्या सांबाराला येतो. मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालते. साधारण 3 ते 4 चमचे इतकं पाणी घातलंय मी. मिक्स करून घेऊया. मला थोडंसं कोरडं वाटलं इथे, म्हणून मी पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेतलेत सगळे जिन्नस. आता जी आपण डाळ घोटून घेतलेली ती लगेचच यामध्ये घालून घ्यायची. सगळी डाळ इथे घालून घेतले. हे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ना, ते साधारण 5 ते 6 माणसांसाठी हे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वाटीभर सांबार प्रत्येक माणसाला येईल इतकं हे प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर इथे आता डाळ देखील छान परतवून घेतले मी व्यवस्थित अशी. आता यामध्ये जाईल 2 मोठे चमचे भरून इतका सांबार मसाला. कोणत्याही ब्रँडेड कंपनीचा सांबार मसाला इथे वापरा, त्याने खूप छान सांबार आपलं तयार होतं. 2 मोठे चमचे भरून सांबार मसाला घातलाय. मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा. व्यवस्थित सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला.
आता यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घालते. पाणी सुरुवातीलाच फार घालायचं नाहीये. चवीनुसार इथे आता मीठ घातलेलं आहे आणि चिंच जी आपण भिजत ठेवलेली त्याचा कोळ इथे घालायचा आहे आपल्याला चिंचेचा. हे तुम्ही आधी करून घेतलं तरी चालेल. मी डायरेक्ट इथे गाळणीवर गाळून घेते. तुम्ही आधी चिंचेचा कोळ काढून घ्या, असा गाळून घ्या आणि मग ते पाणी इथे मिक्स केलं तरी चालेल. तर किती घालायचा? साधारण अर्धा पेला इतका मी हा चिंचेचा कोळ घातलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे भरून गूळ घातलाय यामध्ये. मिक्स करून घेऊया आणि आता याला झाकण ठेवून फक्त एक शिट्टी काढायची आहे. एका शिट्टीमध्ये या भाज्या आपल्या छान अशा शिजल्या जातात. तर इथे आता एक शिट्टी काढून घेतली आहे मी कुकरची आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि इथे आता कुकर आपण थंड व्हायला साईडला ठेवूयात. तर इथे व्यवस्थित कुकर थंड होतोय तोवर आपण आपली डाळ जी भिजवून घेतली ती पाहूया. तर इथे डाळ देखील आपली छान भिजली गेली. मिक्सरचा भांड घ्यायचा, त्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि तेच पाणी आपण इथे थोडंसं वापरणार आहोत. फार पाणी घालायचं नाहीये सुरुवातीलाच, कारण हे मिश्रण जर का पातळ झालं तर वडे आपले फसू शकतात. घट्टसर मिश्रण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे बॅटर मी तयार करून घेतले. एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं. काढताना मोठ्या पातेल्यातच काढा, कारण नंतर आपल्याला हे फेटून घ्यायचंय, त्यामुळे ते फेटणं आपल्याला सोपं जातं. इथे आता काढून घेतलंय बॅटर सगळं मी. अशा पद्धतीने पूर्ण जी डाळ आहे ती मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आता यामध्ये जाईल 2 चमचे इतकी तांदळाची पिठी. हे हॉटेलवाल्यांचं सिक्रेट आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते. याने आपले वडे ना छान असे क्रिस्पी तयार होतात. चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी आणि छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण जे आहे ना ते हाताने मी फेटून घेणार आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी एकाच डायरेक्शनने हे मिश्रण जे आहे ते छान फेटून घ्यायचं. म्हणजे मिश्रण आपलं हलकं होतं आणि वडे मस्त असे आपले तयार होतात. आता यातलं थोडंसं मिश्रण मी तुम्हाला पाण्यामध्ये घालून दाखवते. एका कपात पाणी घेतलंय आणि कसं वर तरंगतंय बघा, म्हणजेच आपलं परफेक्ट मिश्रण इथे तयार झालंय. असं वर तरंगलं की समजायचं मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा आलं इथे किसून घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं आणि मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. कोथिंबीर देखील फाईनली चॉप करून घेतली. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथे आपलं वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे. दुसरीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅस लो फ्लेमवर करायचा आहे. आता इथे एका चमच्याला मी तेल लावून घेतलंय. त्यावर चमच्यानेच किंवा हाताने असं मिश्रण घ्यायचं आणि तो जो चमचा आहे तो तेलावर उलटा करायचा. आपोआप वडा सुटला जातो आणि इतके छान वडे आपले तयार होतात ना. आणि वडा देखील किती मस्त फुलतोय बघा. अगदी तेलामध्ये घातल्या घातल्या वडे आपले छान फुलायला लागलेत, फुगायला लागलेत. अगदी एखाद्या डोनट सारखे आपले वडे छान फुलले जात आहेत. आपलं मिश्रण इतकं परफेक्ट झालेलं आहे ना, अगदी हॉटेल सारखा आपला मेदू वडा इथे तयार झालेला आहे. तर इथे आता मी छान असे खरपूस रंग येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर हे वडे फ्राय करून घेतलेले आहेत. गॅस जराही फास्ट करायचा नाही, नाहीतर वरनं आपले वडे पटकन तळले जातील आणि आतमध्ये कच्चे वडे राहतील. तर इथे आता मस्त रंग आलेला आहे. दुसरी बॅच देखील मी त्याच पद्धतीने इथे करून घेते. तर इथे अशा पद्धतीने हे वडे सगळे मी तेलामध्ये सोडून घेते आणि दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. आणि अफलातून असे आपले हे वडे इथे तयार होत आहेत. फार डार्क रंग येऊ देऊ नका. हलकासा तांबूस रंग आला ना की हे वडे काढून घ्यायचे आहेत. तर इथे अशा प्रकारे दुसरी बॅच देखील मी करून घेतलेली आहे आणि सगळे वडे इथे मी आता हे फ्राय करून घेणार आहे आणि खूपच अफलातून वडे आपले दिसायलाही दिसत आहेत. सगळे वडे तळून घेतलेत. एक वडा जवळून तुम्हाला दाखवते, तोडून दाखवते. अगदी आतपर्यंत मस्त मऊ असा झालाय आणि वरनं क्रंची असा वडा आपला इथे तयार झालेला आहे. तर इथे आता वडा देखील छान आपला तयार आहे. सांबार आपलं कुकर उघडून बघूया आणि सांबार मस्त इथे काय कलर आलाय बघा सांबारला आपल्या. अफलातून असं सांबार देखील तयार आहे. मिक्स करून घेते सगळं सांबार. आता इथे मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे पुन्हा मी अर्धा कप फक्त पाणी घातलेलं आहे. तुम्ही अंदाज घ्या आणि मगच पाणी घाला. फार पातळ हे सांबार करू नका. चवीनुसार पुन्हा मी मीठ घातलंय. मला थोडंसं अळणी लागलंय इथे आणि आता पुन्हा याला एक उकळी काढायची
इथे हे सांबार आपलं रेडी आहे. गॅस बंद करून घेते, सर्व्ह करून घेऊया. तर इथे हव्या त्या पद्धतीने तुम्ही सर्व्ह करू शकता. इथे मी एका डिशमध्ये वडे काढलेत आणि सांबार वेगळं दिलेलं आहे. अफलातून झालेली आहे ही रेसिपी. एकदा नक्की करून पहा. दुसऱ्या पद्धतीने देखील इथे मी जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतं त्या पद्धतीने देखील मी इथे सर्व्ह करून दाखवते आणि इतके जबरदस्त झालेत ना हे मेदू वडा सांबार. हा पूर्ण रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे. एकदा नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.